त्वरितच मुख्य व्यासपीठावर यायचंय. रघुवीरजी धुरी यांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार प्रदान करणार आहोत. मुख्य व्यासपीठावर मयूर मसूरकर यांना सीएम स्पोर्ट्स सर्वेसर्वा प्रमोदजी चिंदरकर यांच्या सौजन्याने एक आकर्षक टी शर्ट, सिक्सर सुप्रीमोची आकर्षक हँड स्लीव्ज जे तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये परिधान करून खेळायचे. सोबतच अजितजी पाटील फॅब लॅब मेन्स फॅशन यांच्या सौजन्याने 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर आणि राजू मसूरकर यांच्या वतीने मात्र ब्रिजेश शर्मा यांची पहिल्याच बॉलवर विकेट पटकावलेल्या कारणे त्यांना 500 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार सुद्धा दिला जाणार आहे. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य भारतीय जनता पक्षाचे विधान परिषद आमदार प्रसादजी लाड, शिवडी विधानसभा महामंत्री सन्माननीय सचिनजी शेट्टे, भारतीय जनता पक्षाचे मुंबई उपाध्यक्ष सन्माननीय संजय नाना आंबोले, आमच्या मंडळाचे हितचिंतक सल्लागार सन्माननीय श्रीकांतजी फणसेकर, सोबतच धन्या फणसेकर, रेवांश फणसेकर, मुंबईतील सुप्रसिद्ध समाजसेवक सन्माननीय आर्यन आणि अर्णव राजूराव, प्रवीणजी मांजरेकर यांचं सुद्धा विशेष सहकार्य. सीएम स्पोर्ट्स सन्माननीय प्रमोदजी चिंदरकर, साई अंशुल स्पोर्ट्स सन्माननीय दत्ता शेठ चव्हाण, मिलिंदजी कदम, विजयजी पेंढारी, सिक्सर सुप्रीमो केतन शेठ, फॅब लॅब मेन्स फॅशन, बाबूज क्रेन सर्व्हिस या सर्वांचे आम्ही धन्यवाद देत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली असेल ती स्वर्गीय जनार्दनजी सावंत यांना. एक भव्य आयोजन आपण पाहू शकाल गणेशलीला गृहनिर्माण कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या माध्यमातून. गणेशलीला प्रीमियर लीग 2024 खरं तर गतवर्षीपासून या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. दरम्यान दोन्ही टीमचा राखीव खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मॅच चालू केली जाणार नाही. श्रीमंत समर्थ आणि सीएम स्पोर्ट्स बोधी टीम्स एक्स्ट्रा प्लेयर. श्रीमंत समर्थचा एक्स्ट्रा प्लेयर आलेला आहे. सीएम स्पोर्ट्सला विनंती करतोय की आपला एक प्रतिनिधी जो आहे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचा आहे. सलामीची जोडी रवी चेंदवनकर आणि सोबत जर आपण पाहिलं तर नॉन स्ट्रायकर एंडला मयांक. मॅचची सुरुवात मॅच नंबर 4 गणेशलीला प्रीमियर लीग. पहिला बॉल स्वीपर कव्हर मध्ये अप्रतिम फिल्डिंग. आज आपण डीप मिड विकेट म्हणा, स्वीपर कव्हर म्हणा, पॉइंट वर म्हणा, चांगली फिल्डिंग करावी लागणार आहे कारण बाउंड्री थोड्याशा जवळ आहेत आणि मोठी आक्रमणं मात्र त्या क्षेत्रामध्ये फलंदाजांकडून केली जाणार आहेत आणि त्यामुळे त्या क्षेत्रात असणाऱ्या फिल्डरना थोडासा कस लावावा लागेल ज्या वेळेला तुम्ही त्या ठिकाणी त्या क्षेत्रामध्ये फिल्डिंग करणार आहात. सिंगल धाबेने सुरुवात होते मॅच नंबर 4 ची. श्रीमंत समर्थ विरुद्ध सीएम स्पोर्ट्स. रवी आणि मयांक. फुल टॉस बॉल मनगटाच्या साह्यानं फ्लिक ऑफ द रिस्ट सोबत मात्र खेळलेला फटका. कॉलिंग मध्ये मात्र थोडीशी अडचण त्या ठिकाणी होती कारण फिल्डरच्या हातामध्ये बॉल जात होता. एकाच धाब्यावरती मात्र समाधानी राहावं लागेल ते रवी आणि मयांकला. बॉलिंग मार्कवरती आपण जर पाहिलात तर अभि परुळेकर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक पहिलं षटक हाताळत असताना चांगली फिरकी तर पाहायला मिळते परंतु रवी चेंदवनकर तसं पाहायला गेलं तर दांडगा अनुभव या ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट सोबतच अंडरआर्म बॉक्स क्रिकेटचा सुद्धा. पहिल्या 3ही बॉलवरती मात्र 3 सिंगल सोबत या मॅचची सुरुवात. 3 बॉल 3 रन्स. मयांक ऑन स्ट्राईक. बॉलिंग मार्कवर अभि परुळेकर. पुन्हा एकदा चांगली फिरकी परंतु या वेळेला मात्र पॉपिंग क्रीजचा अगदी डीप मध्ये जात वापर करत मात्र बॅकफुटवर जाऊन चेंडूला पाठवलं ते स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये आणखीन एका सिंगल धाब्याची भर. एक चांगली कॅल्क्युलेटिव्ह सुरुवात होते ती रवी आणि मयांकच्या माध्यमातून. पर बॉल नंतर मात्र रन घेण्याचा मानस एक माइंडसेट घेऊनच मात्र हे दोन फलंदाज मैदानावर आलेत. एक चांगलं धावफलक प्रथम बॅटिंग करायची असताना त्यांना उभा राहायचंय. राईटी लेफ्टीचं कॉम्बिनेशन श्रीमंत समर्थ संघाच्या माध्यमातून. फुलरलिनचा बॉल पुन्हा एकदा ऑफ साइडला पॉइंट क्षेत्रात. थोडंसं मिसफिल्ड तिकडे झालं. फंबल झालेत. दुसऱ्या धावेची मागणी. मिसफिल्ड नंतर मात्र या मैदानात तुम्हाला 2 धावा घेता येऊ शकतील. असं जर फंबल झालं, असं जर मिसफिल्ड झालं तर तुम्हाला 2 धावा घेण्याची संधी तिकडे मिळू शकेल परंतु ती संधी आणि त्याचं सोनं करणं तुमचं गरजेचं आहे.
दरम्यान इथे मात्र फ्रंट फुट्सवर जाऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये फिरकीचं अस्त्र काम करून जात आहे. रवी चेंदवनकर होतोय क्लीन बोल्ड. गोलंदाजाचा चेंडू पॉवरफुल करतोय फलंदाजाची दांडी गुल. विकेटचं पतन. खेळाडू बाद. पॉवरफुल फिरकी इथे मात्र फलंदाज अभि परुळकर याची. रवी चेंदवनकरला माघारी परतावलं जाते. पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का, पहिला विकेट. एक मोठी विकेट आपण आलेली पाहिली. शेवटचा बॉल शिल्लक होता. कुठेतरी बचावात्मक अंदाजाने खेळू शकले असते, थोडंसं डिफेन्सिव्ह खेळले असते, एखादा बॉल जाऊ दिला असता तर विकेट वाचवू शकले असते. परंतु अगदीच आपण जर पाहिलं तर फ्रंट फुटवर येत दोन पायांमधला खूप मोठा गॅप तिकडे पाहायला मिळाला. चेंडू आणि बॅटमधून मात्र कोणताही संपर्क नव्हता. अगदी मधल्या यष्टीवरती जाऊन आदळलेला बॉल. आपण विकेट पडल्यानंतर ज्या वेळेला सेलिब्रेशन कराल त्यावेळेला मात्र खेळपट्टीच्या थोडंसं बाजूला व्हायचंय. कोणीही खेळपट्टीवरती मध्ये अधेमध्ये आपण सेलिब्रेशन करायचं नाही किंवा मी धावत असताना सुद्धा खेळपट्टीच्या मधून धावायचं नाहीये. पहिली विकेट आली पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर. धावसंख्या मात्र 6. नवीन ओव्हरसाठी नवीन गोलंदाज सागर दळवी. यावेळेला मात्र पहिला बॉल स्क्वेअर लेग मध्ये मयांकच्या माध्यमातून खेळला गेलेला फटका. रवीच्या जागेवरती मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत आशिष नेवाळकर. मयांकच्या माध्यमातून मात्र एक चांगलं क्रिकेट खेळलं जाते. प्रत्येक बॉलवर सिंगल डबल्स घेऊन कुठेतरी स्ट्राईक रोटेट करायची, समोरच्या फलंदाजाला संधी द्यायची. जर तो चांगल्या फॉर्म मध्ये आहे तर त्याला जास्तीत जास्त फलंदाजी करायचा मौका द्यायचा आणि मग चांगल्या धावा जमवायच्या. हेच खऱ्या अर्थाने क्रिकेट म्हटलं जातं. स्ट्राईक रोटेट करणं, एखाद्या समोरच्या इनफॉर्म फलंदाजाला जास्तीत वेळा संधी देणं. त्यामुळे संघासाठी जास्तीच्या धावा ज्या कुठेतरी आहेत त्या तुम्हाला जमवण्यामध्ये यश मिळेल. आशिष नेवाळकरच्या बॅटमधून पहिली धाव या अगोदरच्या बॉलवर, तदनंतर पुन्हा एकदा मयांक स्ट्राईकवर आला, त्याच्या बॅटमधून सिंगल. स्टेप आउट झाली आहेत. लेफ्टेड फटका आहे. वन बाउंड चेंडू जातोय सीमा पार. मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार. आशिष नेवाळकर आज थोड्या वेळासाठी वाटलं की बाद झाली की काय, परंतु फिल्डरच्या हातावरून बॉल पाठीमागे टप्पा पडतोय आणि वन बाउंड सीमारेषा पार चाललाय. 4 धावा येत आहेत. पुन्हा एकदा जमिनीलगतचा फटका, ग्राउंड शॉट. आणखीन एक सिंगल रन त्याच क्षेत्रामध्ये फटका खेळलेला असताना चौकारानंतर एक सिंगल. धावसंख्या पुढे सरकते, झपाट्यानं पुढे वाढते. 14 धावा. स्टेप आउट झालेत. या वेळेला मात्र उलट्या बॅटनं खेळण्याच्या प्रयत्नामध्ये थोडंसं काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, थोडंसं इम्प्रूव्हाइज करण्याचा प्रयत्न केला, परंतु या वेळेला मात्र मयांकला तंबूच्या आसऱ्याला माघारी परतावं लागेल. आणखीन एक बोल्ड आउट. बॅटर मयांक बॅक टू द पवेलियन. 14 रन्स, 14 धावा. आणि हा दुसरा धक्का मात्र लागतोय तो श्रीमंत समर्थ संघाला. या स्पर्धेसाठी मात्र सिक्सर सुप्रीमो, सिक्सर प्लसचा हा एक दर्जेदार लाईट वेट टेनिस बॉल वापरला जातोय. या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे केतनजी शेट यांचं. विविध क्षेत्रातील चेंडू बनवण्यामध्ये मात्र एक उत्तम नाव, अर्थातच सिक्सर सुप्रीमो. फुटबॉल म्हणा, व्हॉलीबॉल म्हणा किंवा मग टेनिस बॉल म्हणा, लॉन टेनिस बॉल म्हणा, रबर बॉल म्हणा, प्रत्येक खेळासाठी मात्र बॉल बनवण्याचं काम ही कंपनी करते आहे. आणि आज संपूर्ण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी मोठमोठ्या टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सुरू आहेत अशा ठिकाणी मात्र हा सिक्सर सुप्रीमोचा दर्जेदार टेनिस बॉल तुम्हाला वापरला जाताना पाहायला मिळू शकेल. आणि त्या सिक्सर सुप्रीमोचं एक विशेष सहकार्य या GPL 2024 पर्व दुसऱ्यासाठी. विशेष धन्यवाद केतन शेट, सेट एंटरप्राइजेस. यावेळेला मात्र सरळ बॅटनं खेळलेला फटका, लॉंग ऑफ वरती मात्र फिल्डर उपस्थित आहेत. नवीन मॅच या ठिकाणी मात्र सुरू झालेली आपण पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या अखेरीस या बॉलवर आलेल्या सिंगल धाबेसोबत मात्र धावसंख्या आहे स्थिरावलेली ती 15 धाबांवरती. 2 गडी बाद 15. फुल टॉस बॉल आणि इथे मात्र फलंदाज बाद. निनाद गावडे माघारी परतलाय. बॉक्स आउट होतोय. या मैदानावरती बऱ्याच फलंदाजांना, बऱ्याच खेळाडूंना सवय आहे 2-2 धावा मिळवण्याची. त्या ठिकाणी मात्र कधी कधी चौकार असतो, त्यावेळेला चौकार मिळवण्याची. त्यामुळे तशाच पद्धतीनं कुठेतरी हा मानसिकदृष्ट्या थोडासा वेगळ्या पद्धतीचा खेळ तुम्हाला इथे खेळायचा आहे. या मैदानावरती तुम्ही तिकडे नेहमी 2-2 धावा मिळवता, परंतु या मैदानावरती, या मॅचमध्ये, या स्पर्धेमध्ये जर तसंच तुम्ही खेळलात तर तुम्हाला आउट व्हावं लागेल. त्यामुळे थोडंसं वेगळ्या स्ट्रॅटेजीने तुम्हाला खेळावं लागणार आहे. थोडीशी बॅटिंगची
शैली जी आहे ती तुम्हाला बदलावी लागणार आहे, अन्यथा तुमची विकेट मात्र त्या ठिकाणी नक्कीच मिळेल गोलंदाजाला. स्वीप करण्याचा प्रयत्न, आता मात्र चोरट्या धाब्याच्या प्रयत्नात फलंदाज, आणि येस, इथे मात्र माघारी परतावं लागेल त्या आशिष नेवाळकर यांना सुद्धा. धावचीच्या स्वरूपात मात्र विकेटचं होईल पतन. आणखीन एक धक्का, आणखीन एक विकेट श्रीमंत समर्थ संघाला. आशिष नेवाळकर तंबूच्या असलेल्या परतीच्या दिशेला जात असताना 4 फलंदाज बाद, 2 फलंदाज बोल्ड आउट, 1 फलंदाज रनआउट, 1 फलंदाज बॉक्स आउट. आणि सुबोध रासम परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अर्थात परळचा राजा नरे पार्क मंडळाचे सन्माननीय सचिव आणि श्रीमंत समर्थ संघाचे संघ मालक, आणि त्यांच्या प्रत्येक धावेसाठी प्रत्येक रनसाठी 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार राजू मसूरकर यांच्या माध्यमातून. एव्हरी रन 100 रुपयाचा पुरस्कार, प्रति धावेसाठी मात्र 100 रुपये रोख रक्कम. संघ मालक आज मात्र त्यांच्या खांद्यावरती एक मोठी जबाबदारी आहे. या ओव्हरमधले आतापर्यंत 3 बॉल पूर्ण झाले, 3 बॉल शिल्लक आहेत. म्हणजे एकंदरीत फलंदाजांकडे 9 चेंडू हातामध्ये आहेत. त्या 9 चेंडूंमध्ये मात्र त्यांना जास्तीच्या धाबा जमवायचा प्रयत्न करायचा आहे. पहिला बॉल स्टेप आउट झाले आहेत. फुटवर्क चांगलं होतं, शरीराचा वेध घेतलाय, विकेट किपरकडे चाललाय. येतो एक डॉट बॉल. रोहन तावडे यांचं मात्र चांगले यष्टीरक्षण, चांगली फिरकी. यावेळेला बॅटची लिडिंग एज, 2 फिल्डर नो मॅन्स लँड मध्ये मात्र बॉल पडतोय. पहिली धाव आणि हा 100 रुपयांचा पुरस्कार राजू मसूरकर यांच्या वतीने मात्र त्यांना लागू होतोय. प्रत्येक धावेसाठी मात्र सुबोधजी रासम यांना 100 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार जाहीर केलाय तो राजू मसूरकर यांनी. दुसऱ्या बाजूने मात्र आपण जर पाहिलं तर शैलेश कांबळे त्यांच्याही बॅटमधून मात्र बॅकफुटवर जाऊन जास्त प्रमाणात इथे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतायत. आणि या सिंगल सोबत होईल ओव्हर नंबर 3 ची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद, संघाची धावसंख्या 17 धावा. 17 विथ द लॉस ऑफ 4 इन द एंड ऑफ थर्ड ओव्हर. स्वतः संघ मालक विरुद्ध संघ मालक आता मात्र असा सामना हा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका बाजूला नॉन स्ट्राईक वरती संघ मालक श्रीमंत समर्थ सुबोधजी रासम, तर गोलंदाजी मार्क वरती राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन शेवटच्या ओव्हरसाठी प्रमोद छिंदरकर सीएम स्पोर्टचे सर्वे सर्वा. शेवटचं षटक, शैलेश कांबळे ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल आडव्या बॅटनं, फिल्डर आहेत, एकच धाव मिळेल. आता ही मॅच मात्र पाहण्यासारखी आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट, ओनर वर्सेस ओनर, संघ मालक विरुद्ध संघ मालक, सुबोध रासम वर्सेस प्रमोद छिंदरकर. आणखीन एक धाव राजू मसूरकर यांच्या खिशाला मात्र पुन्हा एकदा थोडंसं हलकं केलंय. 200 रुपये आतापर्यंत पटकावलेत. आणि या वेळेला मात्र नो बॉलचा इशारा पंचांकडून, परंतु बॅटर शैलेश कांबळेला माघारी परतावं लागेल. डेड बॉल, चला डेड बॉल, डेड बॉल घोषित केलाय पंचांनी. बाहेरून प्रेक्षकांमधून कोणीही मॅच चालू असताना थांबा वगैरे असा कोणी आवाज देऊ नका, जेणेकरून मैदानामध्ये डिस्टर्ब होईल, असं कोणी वागायचं नाहीये. स्वप्नील करगुटकर आपल्याला विनंती, जरा लक्ष ठेवा. चला एक जीवनदान मिळालं आणि त्या जीवनदानाचा आता कितपत फायदा उचलतंय शैलेश पाहूया. एक धाव तर घेतली जाते, एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सिंगल्स खूप महत्त्वाचे आहेत आणि त्या सिंगल्स शैलेशच्या बॅटमधून खूप चांगल्या पद्धतीने आलेत आणि त्यांना चांगली साथ दिली आहे सुबोध रासम यांनी. प्रत्येक धावेसाठी 100 रुपयांचा पुरस्कार आहे. आतापर्यंत 200 रुपये त्यांनी पटकावले आहेत. नो बॉलचा इशारा पंचांकडून आलाय, त्यामुळे एक अतिरिक्त स्वरूपातली धाव तर नक्कीच त्या ठिकाणी दिली जाईल. सुंदर फटका, यावेळेला चांगली फिल्डिंग सुद्धा, परंतु बॉल निघून जातोय सीमारेषा पार. आणि या फ्री हिटच्या बॉल वरती सुबोध रासम यांच्या बॅट मधून येतोय खणखणीत दणदणीत जीपीएल चौकार. पुन्हा एकदा नो बॉल आणि या बॉल वरती मात्र सुबोध रासम यांना आउट होऊन माघारी परतावं लागेल. या अगोदर एक चौकार ठोकला, तिकडे मात्र मिसफिल्ड झालेलं आपण पाहिलं आणि त्यामुळे मात्र 4 धावा मिळाल्या, परंतु या बॉलवरती सुबोध रासम यांची विकेट आली आहे. स्कोर कार्डकडे थोडंसं लक्ष टाकूया. 26 धावा धावफलकावरती श्रीमंत समर्थ. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर विकेट गमावलेले आहेत ते 5,
रोहन फणसेकर न्यू बॅटर, 7व्या क्रमांकाचा हा फलंदाज आहे. सुबोध रासम बॅक टू द पवेलियन, त्यांच्या जागेवर मात्र रोहन फणसेकर. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस इनिंग, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. चला दरम्यान नेक्स्ट मॅचचा टॉस आपण या ठिकाणी घेणार आहोत. मॅच नंबर 5, डे 1, मॅच नंबर 5. पुढील मॅच साठी टॉस साठी रेडी राहायचंय. सहाव्या पॅकर्स आणि बी क्रिएटिक, सहाव्या पॅकर्स आणि बी क्रिएटिक आपण रेडी राहा. पहिल्या इनिंगचा हा खेळ संपलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर आपण जर पाहिलं तर 5 गड्यांच्या मोबदल्यात एकंदरीत धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे ती 27 धावा आणि जिंकण्यासाठी गरज असेल 28 धावा. अर्थातच 7 धावा प्रति षटकाच्या सरासरीनं नेक्स्ट इनिंग मध्ये 4 ओव्हरमध्ये बनवायच्या आहेत त्या 28 धावा. तर हा पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपण पूर्ण करणार आहोत. आज दिनांक 3 फेब्रुवारी 2024 शनिवारचा दिवस, या स्पर्धेचा पहिला दिवस. मॅच नंबर 5 अ गटातून सहाव्या पॅकर्स विरुद्ध बी क्रिएटिक या दोन संघांची मॅच असणार आहे आणि या मॅचच्या मध्यानामध्ये हा टॉस केला जाईल. मी विनंती करतोय सहाव्या पॅकर्स आणि बी क्रिएटिक दोन्ही टीमचे कॅप्टन, आपण टॉस साठी या. मॅचचा पूर्वार्ध आपण पाहिला, 27 धावा जमवू शकलाय तो श्रीमंत समर्थ संघ. 5 गडी त्यांनी गमावले. मॅचच्या मध्यानामध्ये नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल होईल आणि मग मॅचच्या उत्तरार्धाला जशी सुरुवात होईल 28 धावांचा पाठलाग करावा लागेल हा सामना जिंकण्यासाठी. तो मात्र इंदिरा टायगर संघाला, सीएम स्पोर्ट्स माफ करा, सीएम स्पोर्ट्सला बनवायच्या आहेत 28 धावा. आगतम स्वागतम सुस्वागतम. गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसऱ्यामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक असं स्वागत. मॅच नंबर 5 कडे आपण वळणार आहोत. यानंतर सहाव्या पॅकर्स विरुद्ध व्ही क्रिएटिक या दोन संघांमधला नाणेफेकीचा कौल जो आहे तो पूर्ण झालेला आहे. लवकरात लवकर निर्णय कळवा ही दोन्ही संघांना विनंती.
आपण पाहत आहात गणेश लीला प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं यशस्वी दुसरं पर्व. सहप्रायोजक को स्पॉन्सर्ड बाय बीटी कंपनी, नरेपार ग्रुप, वी क्रिएटिक इंटिरियर स्टुडिओ, RHR कन्सोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, श्री साई समर्थ इस्टेट अँड GW खामकर मसाले. या स्पर्धेसाठी मात्र विशेष सहकार्य परळचा राजा अर्थातच परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडळाचे सन्माननीय विश्वस्त साई दर्शन मंडळ परळ मुंबई, सन्माननीय अध्यक्ष बबनजी तावडे साहेबांचं मनपूर्वक धन्यवाद, त्यांचे लाख लाख आभार. त्याचबरोबर आपण बरेच बॅनर्स आज मैदानाच्या आजूबाजूच्या परिसरात लागलेले पाहू शकाल. सिक्सर सुप्रीमो केतनजी शेठ अर्थातच सेट एंटरप्राइजेस त्यांचं मात्र एक विशेष सहकार्य, ज्यांच्या माध्यमातून मात्र हा दर्जेदार असा GPL चा सिक्सर प्लस टेनिस बॉल वापरला जातोय. साई अंशुल स्पोर्ट्स दत्ता शेठ चव्हाण, CM स्पोर्ट्स सर्वे सर्वा प्रमोदजी चिंदरकर आणि फॅब लॅब मेन्स फॅशन अजितजी पाटील यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद असतील. त्याचबरोबर विशेष सहकार्य असेल GBD रिअलिटी यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद देणार आहोत. आणि जाऊया या नवीन मॅचच्या इनिंगकडे. पाठलाग करायचा आहे तो मात्र 28 धावांचा, 7 धावांचा रिक्वायर्ड रन रेट, 4 ओव्हरमध्ये 24 चेंडूंमध्ये 28 धावांची आवश्यकता. लेट्स स्टार्ट द मॅच. हिअर इट्स बिगिन. लेट्स प्ले. बॉलिंग मार्क वरती मयांक. 28 धावांच्या पाठलागाला सुरुवात करण्यासाठी मात्र मैदानावरती अभि परुळेकर आणि प्रथम सागरे. मयांकचा पहिला बॉल बॅकफुटवर जाऊन मात्र एक सरळ बॅटनं खेळलेला फटका. स्ट्रेट बॅटेड स्ट्रोक सोबत सिंगल धाव घेऊन वैयक्तिक आणि सांघिक धावसंख्येचं खातं उघडलं. आणि आज या मंडळाच्या माध्यमातून एक विशेष सहकारी आहे ते परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष बबनजी शिरोडकर साहेब, त्यांचेही आम्ही खूप खूप धन्यवाद, त्यांचेही ते आभार व्यक्त करतोय. अर्थात परळ विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळचा राजा नरी पार्क मंडळाच्या सर्वच पदाधिकाऱ्यांचं विशेष आभारी असणार आहोत. सिंगल धावेनं सुरुवात झाली आहे मॅचच्या. 28 धावांच्या पाठलागाला. मयांकच्या पहिल्या बॉलवरती अभि परुळेकरच्या बॅटमधून सिंगल, दुसऱ्या बाजूने मात्र प्रथम सगरे. एक वेगवान बॉल, थोडासा क्विकर वन पाहायला मिळतोय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या पद्धतीने फिंगर रोल करतायत यावेळेला मयांक. लेंथ मात्र जर आपण पाहिली तर थोडीशी लाईन लेग स्टंपच्या बाहेरची होती. गुड लेंथवर स्पॉट झाल्यानंतर पायाचा वेध घेतोय हा बॉल. निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन ड्राईव्ह केलं चेंडूला. रवी चेंदबनकर क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत. बॉल चाललाय पुन्हा एकदा मयांककडे. सिंगल धाव ही मैदानावरती खूप महत्वाची आहे. जर धावफलक हलतं ठेवायचंय, चालतं ठेवायचंय तर मात्र प्रत्येक बॉलवर धाव घेत असताना सिंगल धावा तुम्हाला त्या ठिकाणी घेत राहाव्या लागतील. चौकार आणि षटकारांची तर गरज आहेच, परंतु त्यातल्या त्यात या एकेरी दुहेरी धावांवर खूप मोठा भर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून द्यावा लागणार आहे. कारण हे आहे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट. इथे चौकार षटकार ठोकणं तितकं सोपं नाहीये. हा खेळ तुम्हाला जितका सोपा वाटतोय तितका सोपा नाहीये. इथे योग्य त्या वेळेला योग्य ते टायमिंग करत योग्य त्या ठिकाणी मात्र तुम्हाला फटके खेळावे लागतील, तर आणि तर धावा तुम्हाला मिळतील, अन्यथा विकेटही गमवावी लागू शकते. ऐतिहासिक आता हे भिवाजीराव नरे उद्यान अर्थातच आपल्या सर्वांच्या लाडक्या नरे पार्क मैदानावरती खूप कमी प्रमाणात अंडरआर्म बॉक्स क्रिकेट खेळलं जातं आणि त्यातल्या त्यात ही एक अग्रमानांकित क्रिकेट स्पर्धा म्हणून गणेश लीला प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे. दरम्यान एक चांगला फटका गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षणाला दिली दरार. चेंडू सीमारेषा बाहेर फरार. मिळतील धावा 4. ठोकला जातोय खणखणीत GPL चौकार. क्षेत्ररक्षण दायऱ्याच्या आतमध्ये चौकारासोबत मात्र स्कोर कार्ड 7 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा बॉल शिल्लक. लास्ट 1 बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. मयांक विरुद्ध ऑन स्ट्राइक प्रथम सागरे, ज्याच्या बॅटमधून हा एक खणखणीत दर्जेदार असा चौकार आपण पाहिला. 7 रन्स ऑन दी बोर्ड. यावेळेला सुंदर चेंडू पाहायला मिळाला. फिरकी चांगली होती आणि तितकाच चांगला वेग, चांगलं व्हेरिएशन या गोलंदाजाकडे आपल्याला पाहायला मिळतं. चांगली सुरुवात मात्र दोन्ही बाजूने चांगलं स्टार्ट दिलं जात आहे. 7 धावा पहिल्या षटका अखेरीस
म्हणजे जी एव्हरेज धावसंख्या गरजेची होती, जो रिक्वायर्ड रन रेट गरजेचा होता, तो रिक्वायर्ड रन रेट या पहिल्या षटकातून तरी आलाय. इथून पुढे मात्र असाच प्रत्येक ओव्हरमधून 7 धावांचा आकडा स्कोर कार्डवर तुम्हाला जोडावा लागेल. तर मात्र 28 धावांचं लक्ष्य जे आहे ते पूर्ण होऊ शकेल. नवीन ओव्हरसाठी मात्र रवी चेंदवनकर उर्फ लारा, ऑन स्ट्राइक अभि परुळेकर. पहिला बॉल स्टेप आउट झालेत, चांगलं पदलालित्य, परंतु चेंडू आणि बॅट मधला संपर्क तितका चांगला नाहीये. एका मिस टाइम फटक्यासोबत शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉल जाताना स्वतः लारा तिकडे पोहोचतोय. सिंगल धाव घेतली जाते अभि आणि प्रथमच्या माध्यमातून. मॅच नंबर 4 मैदानाच्या आतमध्ये रंगते. श्रीमंत समर्थ विरुद्ध CM स्पोर्ट्स. एका बाजूला सुबोधजी रासम यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला प्रमोदजी चिंदरकर आणि त्यांचे सर्व सहकारी. सुंदर फटका सजवलाय, मिसफिल्ड होत आहे, परिणामी मात्र मिळतील धाबा 4. येतोय खणखणीत GPL चौकार. खराब फिल्डिंगचं प्रदर्शन, चौकार येतोय या मिसफिल्ड मुळे. वाईडिश लॉंग ऑफ मध्ये 4 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा बॅटची इनसाइड एज घेतली आहे. डॉट बॉल. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, स्टेप आउट झाले आहेत. यष्टीची संघ मालक सुबोध रासम यष्ट्यांच्या पाठीमागे करतायत आपलं काम. होईल विकेटचं पतन. प्रथम सागरे बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का लागतोय CM स्पोर्ट्स प्रमोद चिंदरकर यांच्या टीमला. नेक्स्ट मॅच 6व्या पॅकर्स आणि त्यांच्या विरोधात बी क्रिएटिक. सव्या पॅकर्स आपला निर्णय आपण त्वरित कळवायचा आहे. फिल्डिंग क्षेत्ररक्षण करणार आहात. चला धन्यवाद. सव्या पॅकर्स या संघाची प्लेइंग 11 आमच्याकडे पोहोचलेली आहे. दुसऱ्या बाजूने मी विनंती करतोय बी क्रिएटिक टीम, आपल्याला सुद्धा आपण सुद्धा आपली प्लेइंग 11 ची लिस्ट करून पाठवून द्यायची. या नंतरच्या मॅच मध्ये मात्र थोडंसं वेगळं दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. खरं तर आज आपल्या सर्वांचा लाडका मित्र जो आज आपल्यामध्ये नाही आहे, अर्थात सनी सिंग, आकाश सिंग, हा या संघामध्ये गतवर्षी जर आपण पाहिलात तर पहिल्या पर्वामध्ये संघाचा कर्णधार होता. आणि या वर्षी आज तो आपल्यामध्ये नसताना आज त्यांच्या टीमने असं ठरवलंय की तो कुठेतरी आपल्यामध्ये आहे, तो मैदानावरती उपस्थित आहे असंच आपण कुठेतरी मानणार आहोत. आणि त्यांच्या संघामधून फक्त 10 खेळाडू आणि 11व्या खेळाडूच्या जागेवरती मात्र आकाश सिंग खेळतोय असं समजून मात्र त्यांची टीम मैदानावरती त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणार आहे. दरम्यान 14 धावा स्कोर कार्ड वरती आपण आलेल्या पाहू शकाल. 6व्या पॅकर्स संघ मालक राजू मसूरकर यांच्या नेतृत्वाखाली इन ॲक्शन. स्वतः राजू मसूरकर आपल्याला इन ॲक्शन बघायला मिळतील. गौरव परब सोबतच श्लोक लुडबे, राजीव सिंग, प्रेमनाथ दुधवडकर, अर्चित मापणकर, युवराज सिंग, सव्य मसूरकर, संदेश पवार, विशाल चव्हाण, राजू मसूरकर आणि 11वं नाव असेल ते मात्र आकाश सिंग यांचं. ते जरी आज आपल्यामध्ये नसले तरी मात्र ते कुठेतरी आपल्यामध्ये आहेत असं समजून, असं मानून मात्र त्यांची टीम जी आहे ती अवघ्या 10 खेळाडूंनिशी मैदानामध्ये आज खेळताना उतरणार आहे. आणि आपल्या लाडक्या दिवंगत मित्राला त्याच्या आठवणींना उजाळा देत असताना भावपूर्ण आदरांजली त्यांना वाहिली जाणार आहे. संघ मालक आज आपलं 100% नव्हे तर 110% देण्याचा प्रयत्न आपल्या टीमच्या विजयासाठी. सुबोध रासम विकेटकीपरच्या भूमिकेत. यावेळेला मयांक तिकडे मात्र उपस्थित. एक उंच पुरा क्षेत्ररक्षक. सिंगल धावेनंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. पाठलाग करायचा तो 28 धावांचा. अजूनही एक 11 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3चा खेळ प्रगतीपथावर. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या ओव्हर मधला एकच बॉल पूर्ण करू शकलेत गोलंदाज. दरम्यान इथे मात्र एक फ्लाइटेड डिलिव्हरी सागर दळवीसाठी. चेंडू शिल्लक राहिले ते 10 धावा बनवायच्या, ते आता मात्र 11. निनाद गावडे फुल टॉस बॉल काउ कॉर्नर मध्ये. मिसफिल्ड थोडंसं झालंय. मयांक तिकडे मात्र फंबल होतोय. 2 धावांची मागणी सागर दळवी यांच्या माध्यमातून केली गेली. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर अभि परुळेकर आज चांगली स्टार्ट देतोय आपल्या टीमला. आतापर्यंत तरी सिंगल धावा घेऊन एका साईडनं किल्ला लढवण्याचं काम त्याने केलंय. सागर दळवीनं मात्र या बॉलवरती मिळवल्या 2 धावा. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. स्वीपर कव्हर मध्ये फिल्डर आहेत परंतु त्यांना पार करत बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4. येतोय GPL चौकार.
अल्टी पलटी आणि बॉल पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर कलटी. 4 धावा. आता मात्र गरज आहे ती 8 चेंडूत 5 धावांची. या वेळेला मात्र हलक्या हाताने स्टेप आउट होऊन 2 पावलं पुढे जरूर आले, परंतु चेंडू आणि बॅट मध्ये कोणताही संपर्क होऊ शकलेला नाहीये. लेग बाईच्या स्वरूपातली का होईना ती धाव मात्र तितकीच महत्वाची. बाईज असतील, लेग बाईज असतील, वाईट बॉल असेल, नो बॉल असेल, एकेरी, दुहेरी, तिहेरी, चौकार, षटकार, धावा कशाही येऊ देत, धावा येणं याला महत्व आहे. दरम्यान एक अप्रतिम फिल्डिंग क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत त्या ठिकाणी मात्र शैलेश कांबळे एका सिंगल धाब्याने मात्र ओव्हर नंबर 3 ची इथे सांगता होते. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरकार्ड कडे जर लक्ष टाकलं तर धावसंख्या झाली आहे ती 25 धावा. जिंकण्यासाठी मात्र आता 6 चेंडू शिल्लक आणि गरज आहे ती 3 धावांची. आता रवी चिंदवनकर आपण जर पाहिलं तर नवीन ओव्हरसाठी कोणाची निवड करतायत हे पाहणं खूप महत्वाचं आहे. मला वाटतं शेवटच्या ओव्हरसाठी त्या ठिकाणी आशिष नेवाळकर 6 चेंडू 3 धावा त्यांना डिफेंड करायच्या, तर फलंदाजांना मात्र या 6 चेंडू 3 धावा चेस करायच्या. बचेगा या बनेगा. आशिष नेवाळकर आणि विरोधात आपण जर पाहिलं तर अभि परुळेकर. फुल टॉस बॉल लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव पहिल्या बॉलवरती तरी. 5 बॉल 2 चं समीकरण. कंपल्सरी चेसचा नियम आहे या स्पर्धेमध्ये. म्हणजे स्कोर जर लेवल झाला तर मात्र आपण जी गोलंदाजी करणारी टीम आहे ती विजेता घोषित करणार आहोत. त्यामुळे या 2 धावा बनवाव्या लागतील सीएम स्पोर्ट्स या टीमला. रनआउटची संधी सुबोध रासम, मात्र थोडंसं चपळ राहणं आवश्यक आहे. 4 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. तितकं कठीण लक्ष्य नव्हतं हे तसं बघायला गेलं तर, परंतु एक चांगली फाईट देणं गरजेचं होतं. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावांची गरज असताना 2 सिंगल आलेत आणि या बॉलवरती मात्र आलेल्या चौकारासोबत सीएम स्पोर्ट्स प्रमोद